नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पुणे शहर आयुक्तालय पोलीस शिपाईचा जो पेपर झालेला होता 2023मध्ये, त्या पेपरमधील मॅथ आणि रिझनिंग या विषयावरती जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि पहिला प्रश्न आहे, रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला, डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला, परत डावीकडे वळून 8 किलोमीटर गेला, तर डावीकडे वळून 29 किलोमीटर गेला, तर मूळ जागेपासून तो किती अंतरावर असेल म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना रमेश हा समजा या ठिकाणी आहे, इथून तो कुठे गेलेला आहे, पूर्वेकडे गेलेला आहे. किती गेलेला आहे? 15 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर तो डावीकडे वळाला. आता खाली गेला तर त्याची उजवी बाजू म्हणजे डावीकडे, म्हणजे तो वर गेला. या पद्धतीने किती किलोमीटर गेला? तो 5 किलोमीटर गेला. त्यानंतर परत डावीकडे वळाला. आता तो जर उजवीकडे वळाला तर या ठिकाणी पूर्वेकडे जाईल, पश्चिमेकडे जाणार म्हणजेच डावीकडे जाणार. 8 किलोमीटर गेला. 15पेक्षा थोडंसं कमी अंतर घ्या, म्हणजे हे किती येणार? 8 किलोमीटर येणार. परत डावीकडे वळून 29 किलोमीटर गेला म्हटलेलं आहे. आता ही वर गेला तर उजवीकडे जाणार, खाली आला तर डावीकडे, म्हणजेच तो या पद्धतीनं खाली आलेला आहे. किती आलेला आहे? 29 किलोमीटर आलेला आहे. प्रश्न काय विचारलेला आहे की तर मूळ जागेपासून तो किती अंतरावर असेल. आता मूळ जागा कोणती आहे? इथं आहे ही मूळ जागा. इथून इथलं अंतर विचारलेलं आहे, या एवढं अंतर विचारलेलं आहे. आता हे अंतर काढताना इथून इथपर्यंत 5 गेलं, हे इथून इथपर्यंत 5 आहे. एकूण किती आहे? पूर्ण 29. मग 29 मधून 5 गेले, राहिले किती? 24. म्हणजे हे जे अंतर आहे एवढं, ते किती येणार आहे? 24 येणार आहे. आता या ठिकाणी हे पूर्ण अंतर किती आहे? 15. इथून इथपर्यंत किती आहे? 8. म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे? 7 येणार आहे. आपल्याला काढायचं आहे हे अंतर किती आहे. याचा 24चा वर्ग करा अधिक 7चा वर्ग करा. 24चा वर्ग किती येणार आहे? 576. 7चा किती येणार आहे? 49. बरोबर किती येणार आहे? 625. 625 कशाचा वर्ग आहे? 25चा. म्हणजे हे अंतर किती येणार आहे? एकूण 25 किलोमीटर येणार आहे. तो मूळ जागेपासून किती अंतरावर आहे? 25 किलोमीटर अंतरावर आहे. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मुलांच्या रांगेमध्ये कमलेशचा डावीकडून 5वा आणि प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. त्यांच्या जागांची जर अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होतो, तर उजवीकडून कितवा असेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जो कमलेश आहे तो डावीकडून 5वा आहे. जेव्हा जागाची अदलाबदल होते तेव्हा तो कमलेश डावीकडून 13वा होतो. 5 मध्ये किती मिसळल्यानंतर 13 येणार आहेत? तर 8 मिसळल्यानंतर. ह्याच या प्रश्नाचं हे लॉजिक आहे, लक्षात ठेवा. तर काय म्हटलेलं आहे की प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. प्रथमेश उजवीकडून काय आहे? 6वा आहे. मग आपण इथं +8 केले होते, म्हणून या पण ठिकाणी +8 करा, म्हणजे तो उजवीकडून जागाची अदलाबदल केल्यानंतर कितवा होणार आहे? 14वा. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, आकाशला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. चैतालीला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशची बहीण सरला आहे. सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण सौरभचा विचार केला तर सौरभ चैतालीचा भाऊ आहे. चैतालीला किती भाऊ आहेत? 3 भाऊ आहेत. म्हणजे सौरभला किती भाऊ येणार?
2 येणार. त्यानंतर जर चैतालीचा विचार केला तर चैतालीला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत, म्हणजे चैतालीला 3 भाऊ येणार. त्यानंतर आकाशचा विचार केला तर आकाशला पण किती येणार आहेत? 3 भाऊ येणार आहेत. आणि जर सरलाचा विचार केला तर सरलाला आकाश 1 आणि आकाशचे 3 भाऊ, म्हणजे एकूण सरलाचे भाऊ किती असणार आहेत? 4. म्हणजेच सगळ्यात जास्त भाऊ कोणाला असणार आहेत? सरलाला असणार आहेत. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, तर उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? आता 10 छेदस्थानी 7 करा. 7 का केलं? कारण आठवडा हा 7 दिवसांचा असतो. 7ने जर आपण 10ला भाग दिला तर बाकी किती उरणार आहे? 3 बाकी उरणार आहे. म्हणजे शुक्रवारच्या पुढे 3 वार जा. शनिवार, रविवार आणि सोमवार. आजचा वार कोणता येणार आहे? सोमवार येणार आहे. मग उद्याचा वार कोणता येणार? मंगळवार येणार. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या. बुध पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी गुरुवार आणि तिसऱ्या दिवशी कोणता वार येणार आहे? शुक्रवार येणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, किलोमीटरचा संबंध रस्त्याशी आहे तर लिटरचा संबंध कशाशी आहे? तर या प्रश्नाचं तुम्हा सर्वांना उत्तर माहिती असेल की लिटरचा संबंध कशाशी आहे? पाण्याशी आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर DEAR हा शब्द WVZI असा लिहिला जातो, तर BELT हा शब्द कसा लिहाल? आता मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ABCD लिहिणं अतिशय गरजेचं आहे. कारण काही प्रश्नांमध्ये 2चा फरक असतो, 4चा फरक असतो. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात, मी थोडंसं लिहून दाखवते तुम्हाला. म्हणजे याच्या खाली जे इथपर्यंत M आणि या ठिकाणी N येणार आहे, इथून याच्या खाली जे अक्षर येणार आहेत, याच्या खाली काय येणार? Z, Bच्या खाली काय येणार? Y, Cच्या X, Dच्या काय येणार? W, Eच्या काय येणार? V, Fच्या काय येणार आहे? U येणार आहे. आपणास कशासाठी विचारलेलं आहे? BELT साठी विचारलेलं आहे. आता बेल्टसाठी काय येणार आहे? B खाली काय आहे? Y, Bच्या बरोबर खाली Y. त्यानंतर Eच्या खाली काय आहे? V. जर तुम्ही ऑप्शन चेक केलात तर सुरुवातीला YV एकाच ठिकाणी आहे. इथं आहे का? नाही. या ठिकाणी नाही. या ठिकाणी नाही. म्हणजे पूर्ण प्रश्न सॉल्व करण्याची गरज आहे का? तर नाही. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, विसंगत पर्याय ओळखा म्हटलेला आहे. तर यामध्ये किलो हा विसंगत पर्याय आहे. यानंतर काय म्हटलेलं आहे की जर गर्ल बरोबर 79, 18, 12 तर हियर बरोबर किती? कशासाठी विचारण्यात आलेलं आहे? हियरसाठी विचारण्यात आलेलं आहे. सरळ यांचे नंबर घ्यायचे आहेत आपणास. आता एससाठी आपण काय घेतो? 8. ईसाठी काय? 5. एचा नंबर किती आहे अल्फाबेटिकल प्रमाणे? 1 आहे. आणि आरचा किती आहे? 18 आहे. अशा प्रकारचा ऑप्शन कुठं आहे? 4 नंबरमध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे? तर A आहे. 3-3चा गट करा. एकूण अक्षर अगोदर मोजून घ्या. आता या ठिकाणी 18 अक्षर आहेत. 3-3चा गट करा किंवा 6-6चा गट करा. समजा आपण 3चा किंवा 6चा गट केला. इथं डॅश दिलेला आहे. त्यानंतर BC दिलेला आहे. म्हणजे ही 6 अक्षरे झाली. त्यानंतर A-AC, परत डॅश आहे. त्यानंतर A आहे. आता हे सोडवायचं कसं? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जर आपण 6-6चा गट गेला, ABA आलं. पहिल्या ह्याच्यामध्ये जर मी अक्षर टाकलं C तर CBC होणार आहे. त्यानंतर परत इथं ABA CBC होणार आहे. या ठिकाणी C आहे.
म्हणजेच ABA CBC ABA CBC आणि ABA अशा प्रकारची ही लयबद्ध मालिका आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 CBBA. त्यानंतर पुढील प्रश्न BOMDAY बरोबर CPN CBZ दिलेला आहे. तर POONA बरोबर काय असं म्हटलेलं आहे? कशासाठी विचारण्यात आलेलं आहे? POONA साठी. या ठिकाणी जर तुम्ही याचं लॉजिक पाहिलात तर +1 केलेलं आहे. P मध्ये +1 केलं काय येणार? Q येणार. O मध्ये +1 केलं तर P येणार. परत 1 प्लस केलं तर P येणार. N मध्ये +1 केलं तर O येणार आहे. आणि A मध्ये +1 केलं तर B येणार आहे. QPPOB कुठल्या ठिकाणी आहे? मित्रांनो, इथं थोडंसं ऑप्शन 2 सेम देण्यात आलेले आहेत, 2 आणि 3. यानंतर पुढील प्रश्न आहे विसंगत पर्याय ओळखा म्हटलेला आहे. तर विसंगत या ठिकाणी कोणता आहे? सुभाषचंद्र बोस, कारण बाकीचे सर्व वैज्ञानिक आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न संख्या मालिका आहे. संख्या मालिकेवरती हमखास प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी जी संख्या मालिका आहे ती या पद्धतीने आहे 2, 10, 30, 68, 130 आणि 222. पुढे प्रश्नार्थक चिन्ह देण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर 1 चा घन अधिक 1 आहे. या ठिकाणी 2 चा घन अधिक 2 आहे. या ठिकाणी 3 चा घन अधिक 3. त्याच पद्धतीने इथे 4 चा घन अधिक 4. या ठिकाणी 5 चा घन अधिक 5 आणि या ठिकाणी 6 चा घन अधिक 6. म्हणजे आता पुढची संख्या कोणता येणार? 7 चा घन अधिक 7 येणार. 7 चा घन किती आहे? 343 अधिक 7 किती येणार? हे 350 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर कुठलं येणार आहे आपलं? ऑप्शन नंबर येणार आहे 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे परत लयबद्ध मालिकेवरील प्रश्न विचारण्यात आलेला आहे 1, 3, 1. तर या ठिकाणी अशी सिरीज आहे बघा 1, 3, 1. त्यानंतर 7, 3, 1. परत 1, 3, 1. त्यानंतर 7, 3, 1. 1, 3, 1. 7, 3, 1 आणि परत 1, 3, 1. अशा प्रकारची ही सिरीज आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे? 7, 1, 3, 7, 3. ऑप्शन नंबर 3 येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात 324 वजा 228 करा. किती येणार आहे? 96 येणार आहेत. याच्या अर्धे घ्या म्हणजे किती येणार आहेत? 48. आहे का हे 48 इथं? म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची, त्यांच्या अर्धे घ्यायचे, 48 आले. आता 560 आहेत. 560 वजा 416 करा म्हणजे हे किती येणार आहेत? 144. आणि ह्याच्या जर अर्धे केले किंवा याला जर 2 ने भाग दिला तर आपलं उत्तर काय येणार आहे? 72 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर जो 2 आहे ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 14 वजा 7 बरोबर 49 दिलेला आहे. 13 वजा 12 बरोबर 78 दिलेला आहे. तर 17 वजा 18 बरोबर किती? जर काळजीपूर्वक या प्रश्नाचं निरीक्षण केलं 14 गुणाकारामध्ये 7 करा आणि छेदस्थानी 2 करा. 2 ने 14 ला भाग द्या, भाग जाईल 7 चा. मग या किती येणार? ठिकाणी किती येणार आहे? 49 येणार आहे. त्याच पद्धतीने 13 गुणाकारामध्ये 12 छेदस्थानी 2 करा. बेसख 12 13 78. मग आता 17 गुणाकारामध्ये 18 आणि छेदस्थानी किती करायचं? 2. 2 ने भाग द्या, बे 1 बे, बे 9 18. 17 9 किती? 153. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे
खालील माहितीच्या आधारावर प्रश्न क्रमांक 16 ते 18 या प्रश्नाचे उत्तर द्यावे म्हटलेलं आहे. 8 मित्र आहेत, अष्टकोनामध्ये असून विजयच्या डावीकडे तिसरा अमोल आहे, अमोलच्या उजवीकडे दुसरा रहीम आहे, किशोरच्या समोर रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे, जो अमोलच्या समोर बसतो. विराट हा अमोलच्या डावीकडे नाही, तसेच तो अब्दुलच्या लगेच उजवीकडे नाही. विजयच्या समोर निखिल असून उरलेल्या जागेवर संदीप आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवत असताना मित्रांनो तुम्हाला इथे सांगते की या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे किंवा त्यांनी देतानाच हा प्रश्न चुकीचा दिलेला आहे. जेव्हा तुम्ही इथं उजवीकडे घेतात तर तेव्हा तुमची डायग्राम बरोबर येणार नाही. आपण डायग्राम करू म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की कोणतं बरोबर आहे. तर 8 मित्र आहेत आणि ते अष्टकोनामध्ये बसलेले आहेत. आपण त्यांना ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने बसूया. कधीही प्रश्न मी जसा आत्ता पूर्ण वाचलाय तसा वाचू नका. मी तर तुम्हाला सोल्युशन सांगत आहे. तुम्ही पेपरमध्ये प्रश्न वाचत वाचत डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा प्रश्न लवकर सोडवून होईल. आता काय म्हटलेलं आहे की विजयच्या डावीकडे तिसरा अमोल आहे. विजयच्या डावीकडे तिसरा कोण आहे? अमोल आहे. समजा या ठिकाणी मी विजय घेतलं, तुम्ही कुठल्याही ठिकाणी घेऊ शकता. विजयच्या डावीकडे, विजयची ही डावी बाजू आहे, इकडली उजवी बाजू आहे. विजयच्या डावीकडे तिसरा कोण आहे? अमोल आहे. म्हणजे अमोल कोणत्या ठिकाणी येणार? या ठिकाणी येणार आहे अमोल. त्यानंतर अमोलच्या उजवीकडे दुसरा रहीम आहे. आता अमोलची ही उजवी बाजू येणार. अमोलच्या उजवीकडे दुसरा कोण आहे? रहीम आहे. म्हणजे रहीम या ठिकाणी येणार. त्यानंतर किशोरच्या समोर रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे. किशोरच्या समोर रहीम आहे म्हणजे किशोर या ठिकाणी येणार. किशोरच्या समोर रहीम आहे आणि त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे. त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे. आता उजवीकडे दुसरा अब्दुल म्हणजेच रहीम. इथे हे लक्षात घ्या की रहीमच्या उजवीकडे दुसरा अब्दुल, अशा पद्धतीनं. नाहीतर तुम्ही किशोरला समजताल आणि किशोरच्या उजवीकडे घ्यायला जाल. किशोरच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? अमोल बसलेला आहे. मग अब्दुल या ठिकाणी आला, बरोबर, जो अमोलच्या समोर बसतो. अमोल इथं या ठिकाणी आला, अब्दुलच्या समोर अमोल बसलेला आहे म्हणजे बरोबर आलं. त्यानंतर विराट हा अमोलच्या डावीकडे नाही. विराट हा अमोलच्या डावीकडे नाही म्हटलेला आहे. मग अमोलच्या डावीकडं, अमोलची डावी बाजू ही आहे, इथे विराट येणार आहे का? नाही. मग विराट उजवीकडे येऊ शकतो कारण तो डावीकडे नाही म्हटलेला आहे, म्हणजे विराट इथे आला. त्यानंतर तसेच तो अब्दुलच्या लगेच उजवीकडे नाही. अब्दुल कुठं आहे? या ठिकाणी आहे. म्हणजे अब्दुलच्या उजवीकडे पण विराट येऊ शकणार नाही आणि अमोलच्या डावीकडे पण येऊ शकणार नाही. मग त्याच्यासाठी जागा कोणती होती? ही जागा शिल्लक होती. आता काय म्हटलेलं आहे? विजयच्या समोर निखिल. आता विजय या ठिकाणी आहे. विजयच्या समोर कोण आहे? निखिल आहे. विजयच्या समोर निखिल असून उरलेल्या जागेवर संदीप आहे. जागा कोणती उरलेली आहे? ही उरलेली आहे. इथं संदीप बसणार आहे. आता जसं मी प्रश्नामध्ये सुरुवातीला सांगितलं की उजवीकडे, तुम्ही इथं डावीकडे घ्याल. किशोरच्या समोर रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे. किशोरच्या समोर कोण होता? रहीम होता. त्याच्या उजवीकडे दुसरा कोण होता? अब्दुल होता. दिलेल्या अटीप्रमाणे आपण सर्व जणांना बसवून घेतलेला आहे. आता ही डायग्राम माझ्याकडून पुसली जाईल. खालील त्याच्यावर 2-3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तुम्ही ही डायग्राम लक्षात ठेवा किंवा काढून घ्या वहीवरती, जेणेकरून तुम्हाला प्रश्न सोडवण्यास उपयुक्त होईल. तर आता पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे की अब्दुलच्या उजवीकडे तिसरा कोण आहे? तर अब्दुलच्या उजवीकडे तिसरा निखिल येणार आहे. त्यानंतर विराट समोर कोण बसले आहे? तर विराट समोर संदीप बसलेला आहे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर किशोर व विराटमध्ये कोण बसलेले आहे? तर किशोर व विराटमध्ये निखिल आणि अमोल बसलेले आहेत. जी डायग्राम आहे त्या डायग्रामनुसार आपण या 3 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूया.
60,325 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? कोणाची म्हणलेली आहे? 6ची म्हटलेली आहे. मग 6 इथं लिहून घ्या. 6ची स्थानिक किंमत 6च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 शून्य द्या. त्यानंतर ही म्हणजे काय? 6,000. ही 6ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या 2 कुठं आहे? या ठिकाणी. 2ची स्थानिक किंमत किती येणार? 20 येणार. 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? कोणाच्या? 2च्या. कोणाची? 6ची. मग हे सोडवताना कसं सोडवणार आपण? 20 जी 2ची स्थानिक किंमत आलेली आहे ती छेदस्थानी घ्या, कारण 2च्या म्हणलेलं आहे. कोणाच्या म्हणलेलं आहे ते खाली घ्या. आता 2ने भाग द्या. 2ने भाग दिल्यानंतर हे किती येणार? 3000. म्हणजेच किती आहे? 3000 पट आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे? 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही? आता परिमेय संख्या नाही म्हटलेलं आहे. परिमेय संख्या कोणत्या असतात? तर ज्या संख्यांचं वर्गमूळ निघत असतं किंवा ज्यांना पूर्ण भाग जात असतो वर्गमुळामध्ये, ज्यांचं वर्गमूळ निघत असतं त्या संख्या परिमेय संख्या असतात. आता वर्गमुळामध्ये 196 आहे. कशाचा वर्ग आहे? 14चा. म्हणजे ही परिमेय संख्या आहे. आता हे वर्गमुळामध्ये 27/3 आहे. 3ने भाग दिला तर इथं 9 येणार. याचं वर्गमूळ काय निघणार? 3. म्हणजे ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर वर्गमुळामध्ये 45 छेदस्थानी 5 आहे. 5ने 45ला भाग द्या. 9 येणार. याचं वर्गमूळ घ्या. 3 येणार. आता इथं वर्गमुळामध्ये 8 दिलेलं आहे. याचं वर्गमूळ निघणं शक्य आहे का? तर नाही निघणार. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, 23चा संबंध कशाशी दिलेला आहे? 31शी दिलेला आहे. त्याच पद्धतीनं 67चा संबंध कशाशी म्हटलेला आहे? तर आता या ठिकाणी जर तुम्ही 23 मध्ये 8 प्लस केलात तर 31 येणार आहे. म्हणजेच 67 मध्ये +8 करा. तुमचं उत्तर किती येणार आहे? 75 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन डॅश 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 म्हणजे 9 पर्यंतच्या घनांची तुम्हाला बेरीज विचारलेली आहे. तर या ठिकाणी याचं सूत्र आहे n गुणाकारामध्ये n अधिक 1 छेदस्थानी 2 कंसाचा वर्ग. n म्हणजे काय? 9 आहे. 9 अधिक 1 किती येणार आहे? 10 येणार आहेत. छेदस्थानी किती येणार? 2 कंसाचा वर्ग. आता 2ने भाग द्या. भाग जाईल इथं 5चा. मग आले किती इथं? 45 आले. त्याचा वर्ग करा. 45चा वर्ग. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा? अगोदर 5चा वर्ग करायचा. तो किती येणार आहे? 25 येणार आहे. त्यानंतर 4च्या पुढची संख्या घ्या. 4 पंचे किती? 20. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, ताशी 5 किलोमीटर वेगाने जाणारी एक व्यक्ती एक पूल 15 मिनिटात ओलांडते तर पुलाची लांबी मीटरमध्ये किती म्हटलेलं आहे? ताशी किती किलोमीटर वेगाने जाते? 5 किलोमीटर वेगाने जाते. किती मिनिटात ओलांडते? 15 मिनिटात ओलांडते. छेदस्थानी 5 छेदस्थानी 18 करा, कारण वरी मिनिट आहेत, खाली मीटर वेगामध्ये दिलेला आहे. गुणाकारामध्ये 60 करा, कारण इथं 15 मिनिट दिलेले आहेत. आता हे सॉल्व करा. 6 18, 6 10 60, 3 1 3, 3 5 15. आता 5चा घन किती येणार? 125. गुणाकारामध्ये हे 10 म्हणजेच 1250 मीटर. घन हे तुमचे 20 पर्यंत पाठ पाहिजेत, जेणेकरून कॅल्क्युलेशनला अतिशय सोपं जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न,
आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना काय करायचं, तर जे चिन्ह आहेत त्या चिन्हांचे जे अर्थ आहेत ते एका साईडला लिहायचे. जसं की इथं अधिक आहे, अधिकचा अर्थ काय आहे, भाऊ. वजाचा अर्थ काय आहे, बहीण आहे. त्यानंतर गुणिलेचा अर्थ काय आहे, पत्नी आहे. त्यानंतर भागाकाराचा अर्थ काय आहे, वडील आहे. आता प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सोपं जाणार आहे. पी गुणाकारामध्ये क्यू, गुणाकाराचा अर्थ काय आहे, पत्नी आहे, म्हणजे पी ही पत्नी आहे क्यूची, बरोबर. त्यानंतर क्यू भागाकारामध्ये आर, भागाकाराचा अर्थ काय आहे, वडील, म्हणजे क्यू हे वडील आहेत आरचे, बरोबर, वडील आहेत. हे दोघं पती पत्नी, ही यांची आई, आरची पी आई आहे. त्यानंतर आर वजा टी, आर ही बहीण आहे, वजाचा अर्थ काय आहे, बहीण. आर ही बहीण आहे, कोणाची आहे, टीची आहे. त्यानंतर टी अधिक यस, म्हणजे टी हा भाऊ आहे, कोणाचा आहे, यसचा आहे. या दोघांमध्ये बरोबरचा साईन घेऊया म्हणून आपण. आता काय म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणते खरे नाही म्हटलेलं आहे. प्रश्न काय विचारलेला आहे काळजीपूर्वक पहा. टी ही क्यूची पत्नी, कोणते खरे आहे म्हटलेलं आहे, टी ही क्यूची पत्नी. आता टी या ठिकाणी आहे, क्यू तर ही आई आहे, पत्नी आहे का, नाही, म्हणजे हे विधान येणार नाही. यस हा क्यूचा भाऊ आहे, यस हा क्यूचा भाऊ आहे का, नाही, हे पण चुकीचं झालं. टी व आर भाऊ भाऊ आहेत. आता टी भाऊ आहे पण आर तर बहीण आहे, मग टी व आर भाऊ भाऊ आहेत का, नाही, म्हणजेच यस हा पीचा मुलगा आहे. हे जो ऑप्शन आहे तेच बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. एका शाळेत 20 मुलांपैकी 4 मुलांनी प्रत्येकी 1 सफरचंद खाल्ले. 4 मुलांनी प्रत्येकी 1 सफरचंद खाल्ले, म्हणजे सफरचंद किती जणांनी खाल्लं, 4 जणांनी खाल्लं. तिघांनी प्रत्येक 1 संत्री खाल्ली, संत्री किती जणांनी खाल्ली, तिघांनी खाल्ली. आणि दोघांनी 2 केळी खाल्ली, म्हणजे केळी कोणी कोणी खाल्लेली आहे, दोघांनी खाल्लेली आहे. किती मुलांनी फळे खाल्ली म्हटलेली आहे, 20 मुलं होते, बरोबर. 4 जणांनी सफरचंद खाल्लं, 3 जणांनी संत्री खाल्ली आणि दोघांनी केळी खाल्ली, म्हणजे यांची बेरीज केला तर किती येणार आहे, 9 येणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे. आता या ठिकाणी एका क्रिकेटपटूंनी 6 सामन्यात अनुक्रमे 42, 156, 59, 93, 0, 49 अशा धावा केल्या आहेत. त्याने 7व्या डावात किती धावा कराव्यात, म्हणजे 7 डावांची सरासरी 87 धावा होईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला संख्या सरासरीचं सूत्र माहिती असेल की कसं काढायचं. 6 सामन्यामध्ये अनुक्रमे किती दिलेले आहेत, 42 प्लस 156 येणार, प्लस हे 59 येणार, त्यानंतर 93 आणि त्यानंतर 49. हे 0 घ्या न घ्या काही फरक पडणार आहे का या ठिकाणी, नाही. 7 धावांची म्हणलेलं आहे, हे 7 डाव. इथं 6ची दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे इथे x घ्यावं लागेल. 7व्या डावामध्ये किती काढायच्या, बरोबर किती येणार आहे, 87 येणार आहे. आता हे सॉल्व करत असताना या सगळ्यांची बेरीज करा. या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे, 399. आता हे भागाकारामध्ये 7 आहे, इकडं आल्यानंतर गुणाकारामध्ये होईल. 87 गुणाकारामध्ये 7 केलात तर हे 399 अधिक x आहे या ठिकाणी. 87 गुणाकारामध्ये 7 केलात तर 609 येणार आहे, म्हणजेच x बरोबर 609 वजा 399, म्हणजे प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे, 210. ऑप्शन नंबर किती येईल, 2. यानंतर पुढील प्रश्न आहे. 21 मजूर 56 बाहुल्या 8 दिवसात बनवितात, तर 42 बाहुल्या 3 दिवसात बनवण्यासाठी किती मजूर लागतील. मजूर किती आहेत, 21 आहेत. किती दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये. किती बाहुल्या बनवतात, 56 बाहुल्या बनवतात. त्यानंतर 42 बाहुल्या
3 दिवसात बनवण्यासाठी म्हणजे बाहुल्या किती बनवायच्या आहेत 42. किती दिवसात 3 दिवसामध्ये. किती मजूर लागतील म्हणजे x घ्या या ठिकाणी. आता 21 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 42 छेदस्थानी काय येणार हे 56 गुणाकारामध्ये 3. 3 1 3 3 7 21 7 1 7 7 8 किती 56. हे 8 8 कॅन्सल झालं. उरलं किती 42 आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे किती मजूर घ्यावे लागतील 42 मजूर घ्यावे लागतील. यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता. पुढीलपैकी सर्वात लहान व मोठा अपूर्णांक कोणता म्हटलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 15 छेदस्थानी 29 आहे ना, याची 29ने या 15ला भाग द्यायचा. 0.517 येतं. 2 स्थळापर्यंत याच्या किमती काढायच्या आहेत. जसे की इथं 13 छेदस्थानी 25 आहे, हे 0.52 येणार आहे. त्यानंतर 17 छेदस्थानी 33 आहे, तर या ठिकाणी किती येणार 0.51 येणार. जर 2 दशांश स्थळापर्यंत किमती काढल्या आणि या किमतीची जर तुम्ही सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक या किमतीमध्ये पाहिला तर याचं उत्तर येणार आहे 4. इथं डी म्हणजे 4 आहे, ए म्हणजे 1 आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे एका त्रिकोणाकृती मैदानावर काही झाडे लावली आहेत. पहिल्या रांगेत 1 झाड, दुसऱ्या रांगेत 2 झाड, तिसऱ्या रांगेत 3 झाड, असे 35 रांगेत किती झाडे लावावीत म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 35 गुणाकारामध्ये 36 करा आणि छेदस्थानी 2. 2ने भाग द्या. इथं भाग कितीचा जाणार 18चा. 18 आणि 35चा गुणाकार करा. तो गुणाकार तुमचा येणार आहे 630. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे वडील व मुलगा यांच्या वयातील फरक a वजा b आहे. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती असेल. तर फरक कितीही वर्ष झाले तरी तोच राहणार आहे, म्हणजे a वजा bच फरक असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 3 भावाच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2, 3 असे होते. तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती म्हटलेलं आहे. आता 10 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. किती होते यांचे वयाचे गुणोत्तर म्हणजे 1:2, 3 होतं. तर 10 वर्षानंतर जर आपण x अधिक 10 केलं 2x अधिक 10 आणि हे 3x अधिक 10 म्हणजे आजच्या वयाची बेरीज किती आहे 42. हे x 2x आणि 3x किती झाले 6x अधिक 30 बरोबर 42 म्हणजे 6x बरोबर 12 येणार. x ची किंमत किती येणार आहे 2 येणार आहे. काय म्हटलेलं आहे सर्वात लहान भावाचे आजचे वय किती. आता सर्वात लहान भावाचं आजचं काय आहे x अधिक 10 आहे, म्हणजे 10 मध्ये 2 प्लस करा किती येणार आहे 12 वर्ष येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर प्रति आवर वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति आवर असेल तर व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती म्हटलेला आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला 15 मधून 3 वजा करा किती येणार आहे 12. परत त्या 12 मधून 3 वजा करा किती येणार आहेत 9. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा करतो. दोन्ही नळ जर एकदम सुरू केले तर हौद किती वेळात भरेल असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 6 गुणाकारामध्ये 8 करा आणि 6 वजा 8 करा. 6 गुणाकारामध्ये 8, 6 वजा 8 किती 2. आता 2ने भाग द्या 2 चोक 8. 6 आणि 4चा गुणाकार करा किती येणार आहे 24 येणार आहे. म्हणजेच किती लागणार आहेत तर 24 तास लागणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना 60 दिवस अन्न पुरते
तर 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल असं म्हटलेलं आहे. 1200 सैनिक होते, बरोबर, त्यांना 60 दिवस अन्न पुरतं. 30 दिवसानंतर 300 सैनिक आले म्हणजे यांना अन्न किती दिवस पुरलं? 30 दिवस. 300 सैनिक आले म्हणजे 1200 आणि 300 किती झाले? हे 1500 सैनिक झाले. तर त्यांना किती दिवस अन्न पुरेल असं म्हटलेलं आहे. आता हे सोडवत असताना कधीही तिरपा गुणाकार करू नका. या ठिकाणी हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 3 ने भाग द्या. 3 एक 3, 3 5 15, 5 एक 5, 5 दुने 10, 12 आणि 2चा गुणाकार करा. किती येणार आहे? 24. म्हणजे ते अन्न किती दिवस पुरणार आहे? 24 दिवस पुरणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 4 माणसे 20 दिवसात 3600 रुपये कमावतात तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमावतील असं म्हटलेलं आहे. 4 माणसे आहेत, 20 दिवसामध्ये किती कमवतात? 3600 रुपये कमवतात. 10 माणसे, तर 10 माणसे 20 दिवसामध्ये किती कमवतील असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी 4 गुणाकारामध्ये 20, छेदस्थानी हे 3600, गुणाकारामध्ये 10, परत गुणाकारामध्ये 20. तर हे 20 आणि हे 20 कॅन्सल झाले. इथं 4 ने भाग द्या. 4 नवे किती येणार? 36. हे 900 आणि हे गुणाकारामध्ये 10 किती येणार आहेत? 9000 येणार आहेत. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, रमेशने 2% दलाली घेतली आणि 2 लाख रुपयांना एक कार विकत घेतली तर त्याला ती कार एकूण किती रुपयांना मिळाली असं म्हटलेलं आहे. किंमत किती आहे? 2 लाख आहे. 2% दलाली म्हणजे 102 छेदस्थानी 100. आता हे सॉल्व करा. याचं उत्तर किती येणार आहे? 2,04,000, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 1000 रुपये मुद्दलाचे 10% 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती म्हटलेलं आहे. मुद्दल किती आहे? 1000 रुपये आहे. 10 दराने म्हणजेच 110 छेदस्थानी 100 किती वर्षाचं? 3 वर्षाचं म्हटलेलं आहे, जे 110 छेदस्थानी 100. आता हे जर तुम्ही सॉल्व केलात, या ठिकाणी हा 0 हा 0 कॅन्सल, परत हा आणि हा इथला हा इथला, हे 1 2 3, परत हे 1 2 3. 11चा घन तुम्हाला माहिती हवा, तो आहे 1331 घन आहे. जे मुद्दल आहे त्यामधून ह्या 1331 मधून हे मुद्दल वजा करायचे म्हणजे आपल्याला चक्रवाढ व्याज भेटणार आहे. किती येणार आहे चक्रवाढ व्याज? 331. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एक वस्तू 2000 रुपयांना विकल्यामुळे 20 तोटा होतो तर ती वस्तू 2800 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती म्हटलेला आहे. 2000 रुपयाला विकल्यामुळे 20 तोटा होतो. मग जर ती 2800ला विकली तर शेकडा नफा किती होईल म्हटलेला आहे. तर हे सोडवत असताना 2800 गुणाकारामध्ये 20 आणि छेदस्थानी किती येणार आहे? 2000 येणार आहे. आता हे 3 शून्य कॅन्सल, परत हे 0 कॅन्सल झाले. या ठिकाणी 20 तोटा होतो म्हटलेला आहे म्हणजे 80 येईल. सॉरी, माझ्याकडून 20 लिहिण्यात आलं. तोटा होतो म्हणजेच 100 मधून 20 वजा करा, ते किती येणार आहे? 80. तर 2 ने भाग द्या. 2 चोक 8, 28 चोक किती? 112. म्हणजे हे 100 मधून 112 वजा केले तर किती येणार आहे? 12% येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, वर्गमुळामध्ये कंसामध्ये x अधिक y चा वर्ग. आता जेव्हा अशा पद्धतीचा प्रश्न येत असतो, हे असं आहे x अधिक y याचा वर्ग, हे वर्गमूळ कॅन्सल होऊन जातं आणि शिल्लक काय राहतं? x अधिक y शिल्लक राहतं. म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एका पिशवीमध्ये 120 नोटा असून त्याची किंमत 3600 रुपये आहे. पिशवीमध्ये काही 50 रुपयाच्या व काही 20 रुपयाच्या नोटा आहेत. तर 20 रुपयाच्या नोटा किती म्हटलेला आहे? 120 नोटा आहेत. टोटल नोटा किती आहेत? 120 आहेत.
जर आपण बाय ऑप्शन गेलं आणि पहिला पर्याय घेतला की 80, समजा 20 रुपयाच्या किती नोटा येणार 80, यांचं टोटल केलं तर गुणाकार केला तर किती येणार आहे, हे 1600 येणार आहे. मग जर आपण 3600 वजा 1600 केलं तर हे किती येणार आहे, 2000 येणार आहेत. म्हणजेच 80 नोटा आपण 20 रुपयाच्या घेतल्या आणि ज्या शिल्लक नोटा होत्या त्या 50 रुपयाच्या घ्यायला हवं. यांचा गुणाकार आला का 2000. तर आपण घेतलेला ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. म्हणजेच 20 रुपयाच्या 80 नोटा लागणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई ते बेळगाव 590 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या एस.टी. गाड्यांचा वेग ताशी 48 किलोमीटर व 70 किलोमीटर आहे. दोघींच्या भेटीच्या वेळी बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले आहे म्हटलेलं आहे. एकूण अंतर किती आहे, 590 आहे. गाड्यांचा वेग ताशी 48 किलोमीटर आणि 70 किलोमीटर आहे. पण एक गाडी या बाजूने निघाली आणि दुसरी गाडी या बाजूने निघाली. विरुद्ध दिशेने जेव्हा गाड्या जात असतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज करायची असते. म्हणजेच हे काय येणार, 48 प्लस 70 येणार. एकूण अंतर आहे 590. छेदस्थानी किती येणार, हे 118 येणार. हे जर सॉल्व केलं तर याचं उत्तर येणार आहे किती, 5. आता काय म्हटलेलं आहे की बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापलेलं आहे. मग 70 गुणाकारामध्ये 5 केलात तर उत्तर किती येणार आहे, 350. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती म्हटलेलं आहे. 220 मीटर लांबीची आगगाडी आहे. आता अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आपण वापरतो सूत्र. मग 220 मीटर लांबीची आगगाडी दिलेली आहे. या ठिकाणी x घ्यावं लागेल कारण आपल्याला पुलाची लांबी काढायची आहे. त्यानंतर 60 किलोमीटर वेगाने 36 सेकंदामध्ये, किलोमीटर आहे आन्सर मीटरमध्ये दिलेला आहे. म्हणजेच 5 छेदस्थानी 18 करावे लागेल. 18 ने भाग द्या, 18 एका 18, 18 दुने किती 36. आता या सगळ्यांचा गुणाकार केला तर किती येणार, हे 600 येणार. या ठिकाणी 220 अधिक x आहे, जे x बरोबर 600 वजा 220. म्हणजेच याचं उत्तर किती येणार आहे, 380. ऑप्शन नंबर काय असणार आहे, 1 असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एका डब्यात काही चॉकलेट आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे वाटले तर 8 चॉकलेट उरतात. जर 14 मुलांना वाटले तर 10 चॉकलेट उरतात. तर त्या डब्यामध्ये किती चॉकलेट आहेत. 12 मुलांना सारखे वाटले तर किती उरतात, 8. म्हणजे यामधला फरक किती आहे, 4. त्यानंतर 14 मुलांना सारखे वाटले तर किती उरतात, 10. यामधला फरक किती आहे, 4. 12 आणि 14 यांचा जर तुम्ही लसावी घेतलात तर तो किती येणार आहे, 84 येणार आहे. 84 मधून हे 4 वजा करा. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे, 80. म्हणजे त्या डब्यामध्ये किती चॉकलेट आहेत, 80. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका विद्यार्थी वसतिगृहामध्ये 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसांचा खर्च 5000 रुपये होतो. तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल, असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च किती येतो, 5000 रुपये येतो. तर 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती म्हटलेला आहे, 20 गुणाकारामध्ये 10, छेदस्थानी काय येणार आहे, 5000 गुणाकारामध्ये 32 गुणाकारामध्ये 7 बरोबर काय, x. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे, 5600 रुपये. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, राम
दरमहा 300 रुपयाची बचत करतो तर तो 6 वर्षामध्ये किती बचत करल असं म्हटलेले आहे. आता एका महिन्याला तो किती बचत करतो? 300 रुपये बचत करतो. 6 वर्षामध्ये, एका वर्षामध्ये 12 महिने, 6 वर्षामध्ये किती असणार? 72 महिने असणार. मग 72 गुणाकारामध्ये 300 करा. याचं उत्तर येणार आहे 21,600. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, नंबरचा संबंध कशासोबत दिलेला आहे? UNBMRE. तर GHOSTS बरोबर काय? आता नंबरला तुम्ही जर पाहिलात तर काय केलेलं आहे? UN आणि B घेतलेला आहे. UN, त्यानंतर इथं B घेतलेला आहे आणि MRE घेतलेला आहे. म्हणजे सुरुवातीला काय येणार? H येणार, त्यानंतर काय येणार? G येणार, त्यानंतर काय येणार? S येणार. HGS कुठल्या ठिकाणी आहे? 3 आणि 4 मध्ये आहे. त्यानंतर काय येणार आहे? O येणार आहे. O एकाच ठिकाणी आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, वेळेचा संबंध घड्याळाशी आहे तर दिशेचा संबंध कशाशी आहे? तर दिशेचा संबंध आहे फोका यंत्राशी. त्यानंतर संख्या मालिका पूर्ण करा. संख्या मालिका दिलेली आहे. काय दिलेलं आहे? 2, 7, 17 आणि 32 आणि पुढे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही फरक घेतला, 2 आणि 7 मध्ये 5चा फरक आहे, 7 आणि 17 मध्ये 10चा फरक आहे. या ठिकाणी जर फरक घेतला तर तो 15चा फरक येणार आहे. म्हणजे पुढला फरक कितीचा असणार आहे? 20चा असणार आहे. आता 32 अधिक 20 जर तुम्ही केलं तर ते किती येणार आहे? 52 येणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे पुणे पेपरमध्ये प्रश्न विचारलेले होते मॅथ आणि रिझनिंग या सब्जेक्टचे ते पूर्ण प्रश्न विश्लेषणासहित पाहिलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.